तावडे यांनी पैसे वाटले असा गंभीर आरोप खरं तर विनोद तावडे यांच्यावर केला जातोय। विनोद तावडे जे की भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत आणि आता क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडीचे आमदार सुद्धा या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि विनोद तावडे यांना या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारण्यासाठीच क्षितिज ठाकूर या हॉटेलमध्ये पोहोचले असल्याची माहिती आहे। मात्र यावेळेस विनोद तावडेंनी क्षितिज ठाकूर यांना सुद्धा शांत करण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला असल्याचं बघायला मिळालेलं आहे। मात्र बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलेलं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे बघूयात सविस्तर। विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीने आरोप केला। विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटले असा आरोप आहे। विरार पूर्वमधल्या विवांत हॉटेलमध्ये राडा झाला। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं। भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये पैसे वाटपावरून हा राडा झालेला आहे। विनोद तावडेंनी पैसे वाटपाचे आरोप मात्र फेटाळून लावलेले आहे। जरीही भाजपनं किंवा विनोद तावडे यांनी पैसे वाटपाचे आरोप त्यांनी फेटाळलेले असतील तरीही आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय ज्यामध्ये काही पाकिटं आणि पैसे दिसत आहे। मग हे पाकिटं आणि पैसे आले कुठून हा महत्त्वाचा सवाल उपस्थित झालाय। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, या ठिकाणी आपण बघतोय पैसे वाटपाचा आरोप थेट विनोद तावडे यांच्यावर केला जातोय, पैसेही हातात दिसताय, काय आपली पहिली प्रतिक्रिया? सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज खरं तर पोहोचू शकलेला नाहीये। मात्र आपण बघतोय साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य। खरं तर वारंवार महाविकास आघाडीकडून महायुतीवरती पैसे वाटपाचे भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे। अनेक ठिकाणी राडे सुद्धा होताना दिसत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा यावरून राडा झालेला होता आणि आता थेट भाजपचे राष्ट्रीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पैसे वाटपाचा आरोप त्यांच्यावरती सध्या केला जातोय। अगदी मतदानापूर्वी हे पैसे वाटले जात आहेत हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय। नेमके आरोप बहुजन विकास आघाडीने काय केले तेही आपण बघूया। विनोद तावडे राजन नाईक बॅगेत 15 कोटी रुपये घेऊन आले। तावडेच्या डायरीमध्ये 15 कोटी रुपयांची नोंद आहे। कारवाई होत नाही तोपर्यंत तावडे माझ्या समोरच राहणार असं हितेंद्र ठाकूर म्हणाले। 2 तासांपासून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना घेरूनच ठेवलेले आहे। विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे। विनोद तावडे राजन नाईक बॅगेत 15 कोटी रुपये घेऊन आलेले होते। अतिशय गंभीर असा आरोप बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले जे की आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे आणि तब्बल 15 कोटी रुपये बॅगेत असल्याचा आरोप केला जातोय। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पैसे या ठिकाणी नेमके का आणण्यात आले हा सवाल अतिशय महत्त्वाचा आहे। कारण भाजपकडून जरी हे आरोप फेटाळले जात आहे तरी पाकिटांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे सापडले असा आरोप बहुजन विकास आघाडीकडून केला जातोय आणि काही दृश्यांमध्ये सुद्धा आपण पैशांच्या नोटा आणि याशिवाय काही पाकिटं बघू शकतोय। त्यामुळे ही पाकिटं हे पैसे घेऊन विनोद तावडे खरंच आले होते का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। कारण भाजपनं हा बहुजन विकास आघाडीचाच बनाव असू शकतो, त्यांनीच हे संपूर्ण जे काही प्रकरण आहे ते बनवलेलं आहे असं भाजपचं म्हणणं आहे आणि हे पैसे बहुजन विकास आघाडीचेच कार्यकर्ते घेऊन आले अशी प्रतिक्रिया सुद्धा भाजपनं साम टीव्ही सोबत बोलत असताना दिलेली आहे। त्यामुळे आता नेमकं या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय सत्य समोर येतं, चौकशी होते का, निवडणूक आयोगाची भूमिका काय असते, हे सर्व काही बघणं अतिशय महत्त्वाचं असेल।